आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार. आवडीच्या शिवारातील खोडवा ऊस गेल्यामुळं पुढील पिकासाठी मेहनतीचं काम सुरू आहे. तुम्हाला पाठीमागं पाठवल्याप्रमाणे पहिल्यांदा पालाकुट्टी करून घेतली, त्यानंतर रोटर मारून घेतला, त्यानंतर या आवडी शिवाराच्या या तुकड्यामध्ये खत ओढायचं काम सुरू आहे. घरच्या उकरंड्यातील 3 टॉली निघालेल्या आहे. बाहेरच्या 10 टॉल्या घेऊन या समोरच्या तुकड्यामध्ये आपण G9 केळी करणार आहोत. ही केळी तुम्हाला परिचयाची आहेच. आणि ह्या बाजूला जो भाग दिसतो त्याच्यामध्ये आपण 20 गुंठ्यामध्ये आलं करणार आहोत. ठीक आहे. तर तुम्ही म्हणाल अहो हे JCBचं काय काम चाललेलं आहे. पहा, जवळजवळ एक 7-8 वर्षे झाली आपण ह्या रानातीलच माती बाजूला सारून दगड काढून घेतला आणि तो आपल्या हद्दीप्रमाणे आपल्या शेताच्या कडेनं लावलेला आहे. परंतु काय झालेलं आहे की कालावधी गेल्यामुळं याच्यातील दगडं याच्यातील भाग असा पसरला गेलेला आहे आणि काही लोकांनी त्याच्यामध्ये वाटा पाडायला सुरुवात केलेली आहे. तर बघूया थोडं ह्या JCBच्या साह्यानं आपण आतील भाग जो पसरलेला आहे तो आपण जरा चालवून घेणार आहोत, पुढे घेणार आहोत आणि बांधाची उंची वाढवण्याचा प्रयत्न करणार आहोत. सांगण्याचं तात्पर्य म्हणजे आता बघा हे नारळाचं झाड आहे. त्याला एक 4 घस होते, जवळजवळ 7-8 नारळाचे 4 घस होते. आम्ही पाहून गेलो, 2 दिवसानं काढून घ्यायचं म्हटलं प्यायला मुलांना. तर त्या दुसऱ्या दिवशी हे 4ही घस घेऊन गेले. आता ते फडकऱ्याने नेले का शेजाऱ्याने नेले हा भाग वेगळा आहे, कारण आपण पाहिलेलं नाही त्यामुळे आपण कुणाचं नाव घेऊ शकत नाही. तर अशा प्रकारे आमचे मित्र, आमच्या युवयांचे खास मित्र दिलीप खोत यांच्याकडे शेतीची संपूर्ण अवजार आहे आणि माफक दरामध्ये हे कामकाज करून देतात. अशा प्रकारे त्यांना सांगितलेलं आहे बाहेरच्या कुठल्याही दगडाला हलवायचं नाही. आपल्या आवारातीलच आलेलं जे काय हातीगवत वगैरे गड्डे आहेत हे गड्डेही काढा, थोडं उंचावून घ्या. पाहूया कितपत आता यश राहतं, कारण लोकांची वर्दळ असते येण्या जाण्यामुळं हे दगडं घसरली जातात. ठीक आहे. अजून आपल्याला भरपूर शेतीतली कामं करायची आहेत, उन्हाळी कामं करायची आहेत, खात विस्कटून घ्यायचं आहे, त्यानंतर नांगरट आहे आणि ज्यावेळेला प्रत्यक्ष आपण पीक घेणार आहोत त्यावेळेला आपणाला आणखी मग साऱ्या सोडणे, पुन्हा पॉवर टेलरनं आणखी वेगवेगळेच कामं करून घ्यावी लागणार आहेत. कारण केळीचं माप 5-6चं असल्यामुळं त्याच्यामध्ये ट्रॅक्टर मोठा चालत नाही, पॉवर टेलरच आपल्याला कामकाज करून घ्यावं लागतं. पाहूया जसं कामकाजाचा योग येईल तसं आपण काय करणार आहोत, तुम्हाला व्हिडिओ पाठवणार आहोत, रानातील कामांची माहिती देणार आहोत, जेणेकरून आवडी चॅनलचे सर्व काय करत आहे तसा लोकांना प्रश्न पडतो. तर जे काय करत आहे ते प्रत्यक्ष तुम्हाला दाखवलं जाईल. पहा, अशा प्रकारे आपल्या पसरलेले जे बांध तो थोडा उंचावर करण्यात चाललेला आहे. JCBनं आज आपण ह्या बांधाची उंची वाढवण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी जो आपण आपल्या खताचा खड्डा मोकळा झालेला आहे तो देखील खोल करण्याचं काम करणार आहोत. आणि शिवाय त्या बाजूला घराच्या बाजूला आपण आपल्या रानात येण्यासाठी रस्ता केलेला आहे. त्या रस्त्यावरील माती एक आपण आपल्या रानात टाकून घेणार आहोत. अशा प्रकारे आज JCBला तरी नाही म्हटलं तर एक 2-3 तासाचं काम आपण करून घेणार आहोत. पहा, प्रत्यक्ष आखोदे का. नमस्कार, माझं नाव विकास दिलीप खोत, गाव आष्टा. माझ्याकडे JCB आहे व ट्रॅक्टर आहेत. मी शेतीचे कामं सर्व करतो. JCBनं कामे करतो, लेवल पाईपलाईन सर ताल घालणे, केळी कुट्टी, पालाकुट्टी इतर सर्व कामं करून मी देतो. ओके, ठीक आहे. माफक दरात असताना तुमचं कामकाज. ओके, ठीक आहे. हे पहा, आमच्या शेतातील सर्व कामासाठी यांची अवजार वापरली जातात. प्रामाणिकपणे, इमानदारीनं आणि चांगल्या प्रकारे कामकाज करतात. अवश्य यांना भेट द्या. आपण यांचा फोन नंबर घेऊया. मोबाईल नंबर 99 60 50 70 90. अजून एकदा सांगा. 99 60 50 70 90. ओके, ठीक आहे. चॅनेलवरून सर्वांना नमस्कार. सकाळी 8 वाजल्यापासून दिलीप खोत यांच्या JCBनं आपण रानाची बांधबंदस्ती, डागडुजी करत आहोत. जे काय
बांध आहेत आणि जे पसरट झालेले आहेत त्यामुळं आपलं क्षेत्र पडून राहिलेलं आहे, त्या अशा प्रकारे काढायचं कामकाज सुरू आहे. चांगल्या प्रकारे कामकाज सुरू आहे. आपण सकाळपासून जो काय शेताच्या कडेनं जो बांध घातला होता आणि तो पसरट झाला होता तो चांगल्या प्रकारे उंच करून घेतलेला आहे. शिवाय आपण खताचा खड्डा देखील खोल केलेला आहे. आता हा जो मधला बांध आहे आणि तुम्हाला दिसतच आहे की कशा प्रकारे जमीन पडून राहिलेली आहे. पडून राहिलेली जमीन त्या पिकाऊ करण्यासाठी थोडंफार या बांध बंदिस्तीचं देखील आपण काय करत आहोत, माती पसरून घेत आहोत. ज्यांना कोणाला शेतातील कामासाठी JCB, ट्रॅक्टर्स, सर्व प्रकारची साधनं दिलीप खोत आष्टा यांच्याकडे आहेत. अवश्य त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. माफक दरामध्ये आणि प्रामाणिक आणि चांगल्या प्रकारे कामकाज करतात. आवडी चॅनेल आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. ओके, छान. अशा प्रकारे अजून भरपूर कामं करून घेणार आहे. जवळजवळ आज 5 तासाचा टर्न यांचा फिरणार आहे. आता 11:30 झालेले आहेत. अजून तास दीड तास लागेल. वाटचंही थोडंफार काम करून घेणार आहे. आणि म्हणतात की रिटायर झाल्यानंतर विश्रांती भेटती, ही असली विश्रांती असती बघा. ओके, जय हिंद, जय महाराष्ट्र. अशा प्रकारे सकाळी 8 वाजल्यापासून आपण शेतात पीक नसल्यामुळं शेताची जरा डागडुजी, बांधबंदिस्ती आणि जे काय वैरणकाडीमुळं जे रान पडून राहिलेलं होतं, गोटाक झालं होतं, ते अशा प्रकारे आपण काढून घेत आहोत आणि बांध आपला चांगल्या प्रकारे थोडा उंचावून घेत आहोत. अशा प्रकारे हे कामाचं स्वरूप आहे. आमचा JCB पहा, सगळे गड्डे काढलेले आहेत. गड्डे काढण्याचं कार्य म्हणजे कामगार हा काम न करता वैरणीच्या मागं लागतो. मालकाच्याच कामातला वेळ तो वैरणीसाठी काढतो आणि टाईम झालं की बरोबर खुरपं खाली ठेवतो आणि जातो. म्हणजे मालकाला ह्याचा काहीच फायदा नाही. ह्यासाठी ही जी वैरण आहे हे काढायचं कामकाज सुरू आहे, गड्डे काढायचं कामकाज सुरू आहे. पहा, अशा प्रकारे हा बांध आपण उंचावून घेतलेला आहे. त्यामुळं आपलं नाही म्हटलं तरी 1-2-3 फुटाचं रान निघालेलं आहे. अजून ह्याला नांगरट, सरी सोडणे वगैरे इत्यादी भरपूर कामं आहेत. ओके, तोपर्यंत थांबतो मी.